विलास घुले हत्या प्रकरणामध्ये न्याय मिळावा या मागणीसाठी विलास घुले यांच्या पत्नी आणि त्यांचे बंधू रमेश घुले हे गेल्या 8 दिवसांपासून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। त्यांच्या विविध मागण्यात आपण त्यांच्याकडूनच या मागण्यासंदर्भात आणि सध्या नेमकी या प्रकरणाची काय स्थिती आहे जाणून घेणार आहोत। गेल्या 8 दिवसांपासून तुम्ही उपोषण करताय, काय अधिकाऱ्यांनी तुम्हाला आश्वासित केलंय का? तुम्हाला कोणी भेटायला आलं होतं का? काय नेमकी आताची स्थिती आहे? नाही, आज 8 दिवस झाल्याने उपोषणाला बसले आमरण उपोषण। परवा दिवशी कलेक्टर साहेबांचं शिष्टमंडळ आलं होतं आणि इथले स्थानिकचे अधिकारी प्रशासनाकडनं आले होते। पत्र काढतो हे असे आश्वासनं देत होते। तर आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलंय की ज्या गटामध्ये जे 2 आरोपी CDR मध्ये निष्पन्न होत आहेत आणि जे पुरवणी जॉबात जी भावाने मला घटना सांगितली, साक्षीदार कोर्टात सांगतायत, यांना तत्काळ अटक करावी, नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाहीत। आता नेमक्या मूळ कोणकोणत्या मागण्या तुमच्या आणि प्रशासन त्या संदर्भात सकारात्मक आहे का? प्रशासन CID कडे तपास वर्ग केल्यापासून CIDचे अधिकारी फक्त फोनवरती मी कॉल केलाय त्यांचा अद्याप कॉल आला नाही, त्यांचं कोणीही आमच्याकडे आलं नाही। येणार आहेत असं फक्त इथले स्थानिकचे अधिकारी सांगतायत। आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचं सगळं जे म्हणणं आहे, जे आतापर्यंत तपास झाला आहे तो की SIT प्रमुख होते त्यांनी जो आम्हाला तपास आणि CDR दाखवला, त्यामुळे जे स्पष्ट झालेलं आहे त्या सगळ्या गोष्टी आमच्याकडनं जाणून घेऊन उचित आणि कारवाई करावी। तुमच्या सोबत SIT प्रमुखांचं जे काही तपासाबाबतचं बोलणं झालं किंवा जी तुम्हाला माहिती दिली गेली त्यामध्ये CDRच्या बाबतीतही तुम्ही बोलला होतात, नेमके काय CDR मध्ये आलेले आहेत पुरावे आणि कोणाच्या बाबतचे आहेत, या पुढे काय तुमची प्रमुख मागणी? नाही, जे भावाने घटना सांगितली पुरवणी जॉबामध्ये जे मी दिलेले ती आता सगळी CDR मध्ये समोर आलेली आहे। गटामध्ये आणखी 2 आरोपी आहेत। एक मंदिरावरती जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये जे आरोपी मारणारे त्यांना कोणी उचकावलं की तुम्ही बांगड्या भरा, ही भाषा तिथं कोणी केली आणि गटामध्ये आरोपी तेच म्हणणारे असतील आणि त्या ठिकाणाहून सौरभ असेल, बालाजी सोनवणे असेल यांना जे कॉल केले ते तो पण गटातला आरोपी घटनास्थळी आजूबाजूला आहे, हे CDR मध्ये पण स्पष्ट झालं। त्या बाबतीत तुमचं पुन्हा SIT प्रमुखांशी ज्यावेळेला तुम्हाला ही माहिती दिली गेली त्यावेळेला बोलणं झालं का? आणि अटके संदर्भात तुम्ही मागणी करता त्याबाबत त्यांनी काय उत्तर दिली आहेत? SIT प्रमुखांची जे व्यंकटराम साहेब होते त्यांची जे जाबाज ऑफिसर आहेत, माझा विश्वास होता ते अटक करते, पण त्यांना कोणी हे केलं, प्रेशर केलं, ते मानसिकतेत होते, ते मला समजून पण घेत होते। त्यानंतर मी SP साहेबांकडे ज्यावेळेस ते CDR मधले नंबर कोणाला कॉल झाले हे सगळे टायमिंग सहित मी एक त्यांना पत्र दिलं आणि मी ज्यानंतर मीडियात CDR जाहीर केला तर त्यांनी मला CDR दाखवायला टाळाटाळ केली। मग त्यानंतरच टाळाटाळ केल्यानंतर मग मी SP साहेबांना भेटलो, त्यांना पण म्हणलं होतं की तुम्ही आता पुरावे मागत होतात, आता मी पुरावे आणलेत, तुम्ही अटक करा, बघू कारवाई करू, म्हणून त्यांनी टाळाटाळ केल्यानंतर आम्ही मग महासंचालक साहेबांची भेट घेऊन तपास वर्ग केला। नक्कीच या संदर्भात एक काल बैठक देखील पार पडली आणि माझ्यासोबत त्यांचे सहकारी सुद्धा आहेत। काय नेमकं बैठकीत झालेलं आहे ना आता पुढे तुमची काय भूमिका असेल आंदोलनाची? काल आमची एक जिल्ह्याची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये सर्व समाज बांधव, OBC समाज, वंजारी समाज जमा झाला होता। त्या समाजामध्ये असं म्हणजे ठरवण्यात आलं की 15 ऑगस्ट झेंडावंदन आहे, आम्हीही संविधानाला मानणारी माणसं आहोत, झेंडावंदनाच्या अनुषंगाने कसल्याही प्रकारचं जिल्ह्यामध्ये शांतता पसरली पाहिजे या उद्देशाने 5 वाजेपर्यंत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना
5 वाजेपर्यंत आम्ही एक विनंती करतो आणि अल्टिमेटम देतो एसपी साहेब असतील किंवा कलेक्टर साहेब असतील यांना, की या घुले कुटुंबामध्ये जो काही अन्याय झाला किंवा त्या आरोपीला अटक होत नाही किंवा त्यांच्या अजून छोट्या छोट्या काही मागण्या आहेत, या राज्य सरकारने एसपी साहेबांनी आणि कलेक्टर साहेबांनी त्यांच्या पातळीवर ज्या मागण्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर 15 ऑगस्टच्या 5 वाजेपर्यंत मंजूर कराव्यात आणि त्या आरोपीला अटक करावा. नसता आम्ही 15 ऑगस्ट झेंडावंदन झाल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता भगवान प्रतिष्ठान बीड येथे राज्याची एक मोठी बैठक बोलवली आहे. त्या बैठकीमध्ये पूर्ण राज्यातून समाज येणार आहे. त्यावेळेस तिथं समाज आल्यानंतर जे काय पुढली रणनीती ठरणार आहे, मग मोर्चा असेल, तालुका वाईज मोर्चा असतील, रस्ता रोको असतील, काय म्हणजे ते मी शब्दात सांगू शकत नाहीये. म्हणजे सांगायचं तात्पर्य की त्याला जिम्मेदार प्रशासन असेल, काय जे होईल त्याला. काय नेमकं आता तुमची पुढच्या आंदोलनाची भूमिका असेल, कशा पद्धतीने कराल? कारण 8वा दिवस आहे इथे उपोषणाचा. स्वर्गीय विलास भैयांना आज जाऊन 1 ते 1.5 महिना झाला आहे. मला सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना एक सांगायचंय, तुमच्या तुतारी पक्षाचा खासदार बजरंग सोनवणे याचा पुत्र सौरभ सोनवणे हा त्या गुन्ह्यात त्याचा संबंध आहे. त्याला अटक होईपर्यंत रमेश भैया उपोषण सोडणार नाहीत, हे आज मी TV9च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला सांगतो. आणि काल जी बैठक झाली त्या बैठकीत असं ठरलं आहे की 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता भगवान बाबा प्रतिष्ठान येथे राज्यव्यापी बैठकीचं नियोजन, त्याची दिशा ठरणार आहे. तरी मला संपूर्ण महाराष्ट्राला एक आव्हान करायचे की विलास भैया घुले हा कोणत्या जातीचा आहे किंवा कोणत्या धर्माचा आहे याचा विषय नाही, पण जसं मीडियाने संतोष भैयांच्या मारेकऱ्यांना जो न्याय दिला, बीड जिल्ह्यातले सर्व जे आमदार जसे गब्बर कोणी हे ते एकवटले होते, तसेच विलास भैयासाठी, रमेश भैयासाठी ताकदीने इथं उभा राहायला पाहिजेत. पण नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आज 8वा दिवस आहे उपोषणाचा आणि आता 15 तारखेपर्यंत या संदर्भात निर्णय घ्यावा, आरोपीला अटक करावा अशी मागणी केली जाते. आणि आता पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल अशा प्रकारचा इशारा देखील आंदोलकांकडून दिला जातो. कॅमेरा पर्सन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.